हॅलो फ्रेंड्स. सो आता तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की जस्ट मी भंडाऱ्याला पोहोचली आणि आज गुरुपौर्णिमेची पूजा होत आहे. सो आता आमच्याकडे माझ्या माहेरी म्हणजे मी नागपूरवरून भंडाऱ्याला आली होती, तर आता माझ्या माहेरी भंडाऱ्याला आज गुरुपौर्णिमेची पूजा आहे. सो आज गुरुपौर्णिमेची पूजा कशा पद्धतीने आमच्याकडे करतात आणि काय काय असते त्याच्यामागे, काय गोष्टी असतात, का बरं करतात, हे सगळं तुम्हाला आज सांगेल मी आणि माझ्या मम्मीसोबत पण भेट करून देईल. आणि आज आपल्याकडे एक स्पेशल डिश आम्ही बनवणार आहोत, जी की आमच्या विदर्भामधली खूप स्पेशल आहे, माझी मोस्ट फेवरेट डिश आहे. तुम्ही आजचं व्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. विदर्भातली स्पेशल डिश असणार आहे ती. आणि आज गुरुपौर्णिमेचं पूर्ण पूजा जी करू आम्ही आज घरी, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो आजचं व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. भेटूया मग. तर आता मी आहे भंडाऱ्याला, माझ्या घरी आहे, माझ्या माहेरी, माझ्या मम्मीकडे. आज आहे गुरुपौर्णिमा. तर पहिली होती माझी पहिली गुरुपौर्णिमा, पहिली आखाडी. तर मम्मीकडे यायचं होतं, मम्मीकडेच राहावं लागते. असं काहीतरी वाटते, म्हणजे हजबंड वाईफला आमोरासमोर येता नाही तसं काहीतरी, एकमेकाचं फेस नाही पाहता. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आज फिरायला जाणार आहे म्हणून. ते काल आम्ही निघालो होतो, पण काल नागपूरमध्ये खूप भयानक पाऊस चालू होता, त्यामुळे मग मी तिथेच थांबली. मग मी शिवानीच्या शिवानीच्या रूमवर थांबली होती. आज सकाळी जस्ट आम्ही निघालो आणि आत्ता आम्ही सकाळी 11:30 वाजता वगैरे इथे रीच झालो भंडाऱ्याला माझ्या घरी. डुंबर सत्यांची भाजी एवढी टेस्टी लागते, तेवढं त्यामागे खूप म्हणजे त्यामागे जी करण्याची प्रोसेस आहे ती खूप हार्ड आहे. त्याला 3-4 पाण्यामध्ये छान धुवून काढावं लागते, नंतरच मग त्याची भाजी बनते. मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेल नक्की कशी असते त्याची भाजी, कशी बनवतात वगैरे. मम्मी आता स्वयंपाक बनवत आहे. मी म्हटलं जसं शूट करून घेऊया म्हणून इकडे आली. आता मी तुम्हाला दाखवते माझी मम्मी काय काय बनवत आहे. सगळं चालूच आहे आता, हळूहळू थोडं बनवणं चालूच आहे. मी तुम्हाला दाखवते आता व्लॉगमध्ये. चला बघूया आता काय काय चालू आहे किचनमध्ये, काय काय बनवत आहे. हे बघा माझे फेवरेट डुंबर साते. आता आपण समोर बघू याची भाजी कशी बनवायची. तुमच्याकडे यांना काय म्हणतात ते आम्हाला नक्की सांगा. आमच्याकडे यांना डुंबर साता म्हणतात. आणि मशरूम हा प्रकार वेगळा असते. हे डुंबर साता नैसर्गिकरित्या उगवले जातात आणि त्या फक्त पावसाळ्यातच मिळतात. डुंबर आणि मशरूम आपल्याला पूर्ण सीझनमध्ये मिळतात. शेती करून पिकवल्या जातात त्या. आता आपण यांना छान धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने. किती पाण्यातून? 2-3 पाण्यातून. 2-3 पाण्यातून यांना स्वच्छ छान धुवून घेऊ. नंतर मग आपण याची भाजी बनवू. मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवते ती भाजी कशी बनवायची. तर आता आपण किचनमध्ये आता बघू मी काय काय बनवत आहे. आजचा स्पेशल मेनू बघू आपण काय काय बनवत आहे घरी. हे बघा, हे काय बनवत आहे तू? ही रवा आणि मैद्याची गोड साटोळी. रवा आणि मैद्याची गोड साटोळी. हा, आजचे स्पेशल मेनू काय काय बनवत आहे? गुरुपौर्णिमा स्पेशल मेनू. आज आपण गुरुपौर्णिमा स्पेशल निमित्त रवा आणि मैद्याच्या गोड साटोळ्या आणि पात्या, वडे, दिवे हे आपल्याला पूजेकरिता लागतात. शेवयांची खीर, पुरणपोळी नैवेद्याला देवीला. आपण एवढे मेनू बनवतो आणि पूर्ण स्वयंपाक. हे आहे इकडे आपल्या पुऱ्या. ही काय? साटोळी.
ही गोड साटोळी आहे. ही गोड साटवली. हं. हे बघा अशा पद्धतीने बनवतात. आणि हे वड्याचं भिजवून ठेवलंय, पुरणाचं पण झालंय, पोळ्या भात सगळं झालंय, डाळ पण झाली आता आपली. आता स्पेशल मेनू माझ्यासाठी. अशा प्रकारे आपली ही साटोळी तयार. हे बघा. तुमच्याकडे गुरुपौर्णिमेला काय काय बनवतात आणि कशा पद्धतीचं सगळं असतं ते आम्हाला पण सांगा आणि कमेंट मध्ये. हॅलो. हॅलो बोला. आज मी माझ्या मुलीला तिची पहिली आखाडी त्यानिमित्ताने आम्ही आज तिला अन्न केलेलं आहे. तर आम्ही हे आज आपले मोठ्या देवांची पूजा म्हणून केल्या जाते, त्याच्यासाठी ही साटोळ्या, पात्या, दिवे, वडे याचं ते नैवेद्य तिथे आणि पुरणपोळी याचं नैवेद्य केल्यासाठी आणि पूर्ण स्वयंपाक आपला. म्हणजे आज स्पेशल गेस्ट मी आहे. हां, आजची स्पेशल गेस्ट माझी मुलगी. माझे जावई यावेळेस जावयांना आणण्यात येत नाही, मुलीलाच आणावं लागते कारण तिला सासरी ठेवता येत नाही म्हणून. तर आमचे जावई मग तिला घ्यायला येतील. आणि हे आज तिच्या आवडीची आणखी शेवयाची खीर आणि सगळ्यात स्पेशल हां डुंबर साठीची भाजी. हां आणि स्पेशल डुंबर सात्यांची भाजी. खास तिच्या पप्पांनी माझ्या दोन्ही मुलांना आवडते म्हणून खास स्पेशल त्यांच्यासाठी आणलेले आहे. आणि त्याची भाजी आपण करू थोड्या वेळाने, हे सगळं झाल्यानंतर. ते पण बघू आपण. हां, ते पण बघू कसं बनवतात ते. आता आपण याच्यामध्ये हे साटोळ्या बनवतो, त्याच्यामध्ये हे सारण भरत आहे मी. याच्यामध्ये तीळ, काजू, बदाम, शेंगदाणे, खोबरं, विलायची आणि साखर आणि थोडीशी खाकस याचं आपण सारण तयार केलेलं आहे. हे या सारण्याच्या आपण साटोळ्या भरत आहोत. आता पप्पा डुंबर सत्य धुंडेला मी तुम्हाला दाखवते. आपले डुंबर सत्य धुवून राहिले. नंतर मग आपण यांचे छोटे छोटे काप करू आणि मग भाजी बनवू. आजची स्पेशल जी भोजीमध्ये ठेवणार आहे आपण दाखवलं ना भोजीमध्ये. दोडक्याची भाजी केली आता आपण. आणि आता आपण डुंबर सत्यांची भाजी करतो. टाकून ठेवलं आहे डुंबर सत्या, सांबार आणि कांदा आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आणि तेजपान. एकदम साधी भाजी बनवली. आता बघू आता म्हणजे चांगली लागते. इकडे आपण एका साईडला खीर ठेवली आहे. खीर झाली आता आपली. हे बघा, आधी जिरं टाकायचं थोडंसं आणि जिरं तडतडलं की त्यात तेजपान टाकायचे 1 ते 2 छोटे. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा. कांदा लालसर झालेला आहे. त्यात आपण अद्रक लसणची पेस्ट. यात आम्ही दुसरे कोणतेच खडे मसाले आणखी ग्रेव्ही वगैरे काही टाकलेली नाही आहे. फक्त अद्रक लसण आणि छान अद्रक लसण लालसर होऊ द्यायचं.
आता टाकायचं तिखट मीठ, दोन स्पून मीठ आपल्या भाजीनुसार आपण आपलं याच्या अंदाजाप्रमाणे टाकायचं. आणि मग हळद, घरगुती मसाला आहे माझा, मी स्वतः केलेला. आणि हा तिखट, झणझणीत एकदम तिखट. तुम्हाला कसं पाहिजे तिखटाचा अंदाज किती पाहिजे, काय पाहिजे, त्या हिशोबाने आपण टाकायचा. थोडंसं धणा पावडर, थोडंसं धणा पावडर, हे छान थोडंसं असं झालं की मग यामध्ये आपले हे डुंबर सात्या टाकायच्या. त्यात थोडासा सांबार, या भाजीमध्ये पाणी सोडायची गरज नाही पडत ना. नाही, हे तेलातच शिजू द्यायची छान, तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. भाजी आपली छान असं तेल सुटलं पाहिजे, तेलामध्ये शिजली पाहिजे ही भाजी. तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायची. हे बघा, अशी छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागते त्या प्रमाणामध्ये थोडंसं पाणी सोडायचं, खूप पाणी सोडायचं नाही. आणि गरम मसाला टाकला होता थोडासा फोडणीमध्ये. नंतर मग शिजल्यानंतर थोडंसं मसाला आणि सांबार टाकायचा, थोडंसं जाड वाळून द्यायचा. बघा, आता आपली भाजी शिजलेली आहे. किती उकड्या होऊ द्यायच्या? बस 2-3 उकळ्यांमध्ये ही भाजी होऊन जाते. ही भाजी शिजलेली आहे. त्यात आता गॅस बंद करून द्यायचा. आणि मग थोडासा गरम मसाला, खूप जास्त टाकायचा नाही, थोडासा गरम मसाला. आपल्या भाजीचं प्रमाण बघून बस मी अर्धा चम्मच गरम मसाला टाकलाय. आणि हा छान बारीक चिरलेला सांबार. ही बघा, ही झाली आपली भाजी तयार, डुंबर सात्यांची भाजी. तर आता मम्मी देवपूजा करत आहे. आपण आता बघू पूजा कशा प्रकारे करत आहे. चला तुम्हाला दाखवते. आजची आमची गुरुपौर्णिमेची पूजा, देवपूजा असते आमच्याकडे. चला.
तर आता आम्ही जस्ट पूजा केली आहे, आरती वगैरे झाली आमची आता. तुळशीकडे दही भात वगैरे व्हायला सगळं झालं आता छान. मग मी परेर बनवत आहे. ज्या आपण दिवे ठेवले होते त्याच्या खाली जे पुऱ्या साटोळ्या आणि वडे ठेवले होते आपण, त्याला आता ते चुरा करून ते परेर बनवतात आणि ते प्रसाद म्हणून द्यावं लागते. ते तुम्हाला दाखवते मी आता. मम्मी बनवत आहे. तर आजचा आपला व्लॉग इथेच संपत आहे. आजचा दिवस खूप छान गेला. घरी आली मी, सगळं छान गेलं आणि आता मी देवपूजा वगैरे केली. ते तुम्हाला सगळं व्लॉगमध्ये दिसलंच असेल. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, आजच्या आमच्या सगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवल्या कशा असतात, काय असतात, तर सगळे आवडला असेल तर प्लीज आमच्या व्लॉगला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला काय बघायला आवडेल आणि आजची आमचं व्लॉगमधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात गुरुपौर्णिमेला, आणि जी मी भाजी सांगितली तुम्हाला डुंबर साठ्यांची, ती तुम्हाला कशी वाटली ते सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.